नमस्कार. सिव्हिल केसमध्ये कोर्टाने जजमेंट दिलं की अनेक लोकांना वाटतं केस संपली. पण प्रत्यक्षात जजमेंट हा शेवट नसतो. तो पुढच्या कायदेशीर टप्प्यांचा सुरुवातीचा बिंदू असतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण जजमेंट झाल्यानंतर पुढे काय होतं हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर ऑर्डर, डिक्री, अपील आणि एक्झिक्युशन यांची भूमिका नेमकी काय असते हेही समजून घेणार आहोत. ही सर्व प्रक्रिया कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 या कायद्याअंतर्गत चालते. तर आपण जजमेंट म्हणजे काय हे समजून घेऊया. सेक्शन 2 सबसेक्शन 9 ऑफ CPC सांगतं, जजमेंट म्हणजे कोर्टाने दिलेला कारणांसह निर्णय. कोर्ट दोन्ही बाजूंचे प्लीडिंग्स, एव्हिडन्स, क्रॉस एक्झामिनेशन आणि आर्ग्युमेंट्स पाहून ठरवतं कोणते मुद्दे सिद्ध झाले, कोणते सिद्ध झाले नाहीत आणि का. यावर कोर्ट जजमेंट ठरवतं. जजमेंट म्हणजे ओपिनियन नसतं. जजमेंट म्हणजे रिझन्ड लीगल कन्क्ल्युजन असतं. उदाहरणार्थ, मनी रिकव्हरी केसमध्ये कोर्ट ठरवतं की कर्ज दिलं गेलं होतं, ते परत दिलं गेलं नाही आणि डिफेंडंट जबाबदार आहे. हे सगळं रिझनिंगसह जे लिहिलं जातं त्याला जजमेंट असं म्हणतात. इथे लक्षात ठेवण्याची बाब आहे ती म्हणजे जजमेंट एक्झिक्यूट करता येत नाही. तर मग डिक्री म्हणजे काय? सेक्शन 2 सबसेक्शन 2 ऑफ CPC सांगतं, जजमेंट म्हणजे काय ठरवलं. डिक्री सांगते नेमकं काय करायचंय. डिक्री म्हणजे जजमेंटचं अंमलबजावणी करण्यायोग्य इन्फोर्सेबल रूप. उदाहरणार्थ, जजमेंट प्लेंटिफचा योग्य दावा आहे हे सांगतं. प्लेंटिफचा दावा योग्य आहे हे जजमेंट. तर डिक्री, डिफेंडंटने 5 लाख रुपीज इतकी रक्कम प्लेंटिफला देणं बंधनकारक आहे, ही झाली डिक्री. सिव्हिल केसमध्ये एक्झिक्युशन फक्त डिक्रीवर होतं, फक्त जजमेंटवर नाही. सिव्हिल केसमध्ये एक्झिक्युशन फक्त डिक्रीवर होतं. नेक्स्ट, ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? तर सेक्शन 2 सबसेक्शन 14 ऑफ CPC म्हणतं, ऑर्डर म्हणजे कोर्टाने दिलेलं प्रोसिजरल आदेश. कोर्टाने दिलेला जो प्रोसिजरल आदेश असेल त्याला ऑर्डर असं म्हणतात. ही ऑर्डर केस चालू असताना येऊ शकते, जजमेंट नंतरही येऊ शकते. ऑर्डर म्हणजे फायनल डिसिजन असतो असं नाही, पण तो बहुतेक वेळा प्रोसेस चालवण्यासाठी दिलेला एक प्रकारचा आदेश असतो. उदाहरणार्थ, कोर्टाने इंजंक्शन दिलं, वादग्रस्त मालमत्तेत बदल करू नये किंवा एक्झिक्युशन कसं करायचं यावर निर्देश दिले, तर त्याला ऑर्डर असं म्हटलं जातं. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ऑर्डर प्रोसेस नियंत्रित करते, जजमेंट निर्णय देतं, डिक्री एक्झिक्युशनसाठी असते. अपील कुठे येतं मग? डिक्री मिळाल्यानंतर 2च पर्याय असतात. पहिला पर्याय अपील. सेक्शन 96 to 100 ऑफ CPC याबाबत सांगतं. अपील म्हणजे हायर कोर्टला सांगणं की खालच्या कोर्टाने कायद्यात चूक केली, प्रोसिजर पाळली नाही किंवा निर्णय लीगली चुकीचा आहे. अपील म्हणजे पुन्हा ट्रायल नसते. अपील म्हणजे लीगल एरर चेक करणं असतं. उदाहरणार्थ, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या डिक्री विरुद्ध हायकोर्टमध्ये अपील दाखल केलं जातं जर कायदा परवानगी देत असेल तर, आणि अपील दाखल केल्यावर हायर कोर्ट स्टे देऊ शकतं, म्हणजे एक्झिक्युशन तात्पुरतं थांबतं. अपील नसेल तर काय होतं? जर अपील दाखल केलं गेलं नाही किंवा अपील फेटाळलं गेलं तर डिक्री फायनल ठरते आणि मग सगळ्यात प्रॅक्टिकल आणि रिझल्ट ओरिएंटेड टप्पा येतो, तो म्हणजे एक्झिक्युशन. तर मग एक्झिक्युशन म्हणजे काय?
सेक्शन 36(274) ऑफ CPC सांगतं एक्झिक्युशन म्हणजे कोर्टाने दिलेला डिक्री प्रत्यक्षात अंमलात आणण्याची प्रक्रिया. कोर्ट स्वतःहून पैसे वसूल करत नाही, कोर्ट स्वतःहून जाऊन प्रॉपर्टी चेक करत नाही, मालमत्तेचा ताबा देत नाही. डिक्री होल्डरला एक्झिक्युशन ॲप्लिकेशन दाखल करावं लागतं. उदाहरणार्थ मनी डिक्री असल्यास कोर्ट पगारातून व्यक्तीच्या पगारातून कपात करेल, मालमत्ता जप्ती करेल, मालमत्ता विक्री असे आदेश देऊ शकतं. एक्झिक्युशन म्हणजे शिक्षा नसते. एक्झिक्युशन म्हणजे जजमेंटचा प्रत्यक्ष परिणाम असतो. अनेक लोक म्हणतात जजमेंट आमच्या बाजूने आहे, पण अजून काहीच मिळालं नाही. याचं कारण असं असतं की जजमेंट म्हणजे निर्णय, डिक्री आदेश, एक्झिक्युशन प्रत्यक्ष अंमलबजावणी. एक्झिक्युशन हा स्वतंत्र प्रोसिजर बेस्ड आणि अनेक वेळा वेळ खाणारा टप्पा असतो, म्हणून त्यासाठी वेळ लागू शकतो. तर जजमेंट आमच्या बाजूने आहे, पण अजून काहीच मिळालं नाही, हे फक्त वेळेमुळे घडू शकतं. सो जजमेंट म्हणजे एंड नाही आहे, जजमेंट म्हणजे डिसिजनचा पॉईंट आहे. सिव्हिल केसमध्ये खरा परिणाम डिक्री आणि एक्झिक्युशनमुळे दिसतो. सिव्हिल कोर्ट म्हणजे शिक्षा नसते, ती हक्क ठरवण्याची आणि निर्णय अंमलात आणण्याची व्यवस्था आहे. थँक्यू.